राम राम हो तात्या. काय चालू बिलो हो? काय नाही रामभो, शेतीना कामे चालू आहेत. पण आव देवबा रे, आव देवबा काय तपाळा ना भो. नको विचारू तात्या, 12 वाजाशे माणूस बुंजेल वांगानगत होईजा, साधं ऊन नाहीये. अरे म्हणून ते मी घरना बाहेर निघिंदा नो भो. केवळ मना कार्यक्रम होई जाई, या ऊनमुळे सांगता येत नाही. तात्या पपई केळी लावायगी ना, मग काय हा ते टेन्शन? अरे त्या टेन्शन मा शे रे रामभो मी. केळी पपईनी ते लागवड होई गई. पण हा उंडाया कसा निघी भो. बाय उन्हाया मा मना पपईनं केळीनं कसं होई रे. काय वावणे रे तात्या? तीन बाई ना तुले ऊन लागस ते कसा कूलर मा घुसाळे जास. हा ऊन मा जेवण जास का तुले? अरे केळी पपई म्हणजे त्या बी ते सजीव शेत ना. हा झाडे शेत ना त्या बी. अरे तात्या कसाले टेन्शन ली रहा तू रे? अरे जसं आपण ऊन मा निघान पहिले डोकाले रुमाल बांधतस, थोडा थोडा टाइम मा पाणी पितस, तसं या पिकसनं सुद्धा आपण ऊन पाणी संरक्षण करू शकतस, माहिती तुले? असं वरात तिने बाई सांग रे भो रामभो मालवी मग. अरे नाना, केळी पपईनं ऊन पासून संरक्षण करणं होई ते ध्यानमा ठेव. चील सेप व एमिबियॉन नावना औषधनी फवारणी बलती फायदेशीर ठरस बापू. मना साडू शेतस तेचनी तेच औषध फवार केळी पपईवर. बाई उन्हाळ्या मा अशा दूरतून चमचम 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 चमकतस डायरेक्ट केळी पपई. बाई भाई रे रामभो, पण या औषधना वापर कसा करणार रे? कवय करणार कितला करणार भो? अरे नाना एकदम सोपं आहे बापू. 15 लिटर ना फवाराना पमरास ना, तेना मा 25 ml चिल सेप आणि 50 ml एम्बिबियॉन औषध टाकानं. आणि सकाळ सकाळ मा केळी पपईवर रप 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 फवारा मार देवाना. देख मग कमाल. नाही केळी पपईले थंडी वाजवणी ना बर उन्हाया मा मन नाव रामबोनी बापू. बाई देवनागत भेटणार रे रामभो तू आज माले. चिल सेप आणि एमिबियन या औषध मुळे आता म्हणे केळी पपई ऊन पासून बची जाई रे भो. या बात मा मी तुले संध्याकाळी पार्टी दिसू बसूत मा आपण आपला वावर मा. आणि हा मंडळी हो, तुमले वी केळी पपईना बद्दल काही अडचण उनी ते आपला मोरे बापू शेतच ना हो, त्याचे फोन करले ना. धनराज मोरे खाली नंबर दिले. आणि औषधनी फवारणी कशी करानी? 15 लिटर पंप मा 25 ml चिल सेप अधिक 50 ml एमिबियॉन द्या रप रप फवारी. जय खानदेश.